20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसणारे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची आज विजय सभा मुंबईच्या वरळी डोम परिसरामध्ये होत आहे। मराठी बांधवांना नेमकं काय बाळकाडू पाजणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरणार असलं तरी देखील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। असेच एक कार्यकर्ते थेट पालघरहून मुंबईमध्ये भल्या पहाटे दाखल झालेले आहेत। तुळशी जोशी यांचं नाव आहे आणि महाराष्ट्रात चुकीला माफी नाही अशा आशयाचा जो बॅनर आहे तो त्यांनी लावलेला आहे, ज्यात उद्धव ठाकरे राज ठाकरे दिसतात आणि महाराष्ट्रद्रोही राक्षसाला चापकानं ते फटके मारतायत। आसूड ओढलेला आहे मराठी माणसाचा, हा आसूड आहे आणि हा आसूड महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधात आहे। आणि त्यासोबतच इतर जर आपण या ठिकाणी पोस्टर पाहिले तर गुणरत्न सदावर्ते यांच्या मागे काही मनसैनिक लागलेत अशा आशयाचा सुद्धा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हीच मुंबई तुम्हाला घडवते, शिकून होता करते धरते, माज नको दाखवू नाही तर महागात पडेल तुला सदावर्ते, अशा आशयाचा जो बॅनर आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सोबत आपण पाहतोय की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचे मुखवटे घातलेले जे लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याच पेहरावात आलेले आहेत आणि महाराष्ट्रद्रोहीला या ठिकाणी चाबूक मारून महाराष्ट्रद्रोहींचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। आपल्याच पद्धतीमध्ये हे सुद्धा आपण पाहतोय की कशा पद्धतीने आसूड मारले जात आहेत आणि महाराष्ट्रद्रोहींना या ठिकाणाहून हकललं पाहिजे अशी जी भावना आहे ती या ठिकाणी मांडली जाते। एक वेगळाच देखावा या ठिकाणी तुळशी जोशी यांच्याकडून साजरा केला जातो। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आसूड ओढताय तुम्ही, हा आसूड मराठी माणसाचा, मराठी बांधवांचा, मराठी अस्मितेचा म्हणा, हा आसूड याच्यासाठी आहे, या महाराष्ट्रामध्ये कितीतरी लोकांनी हा महाराष्ट्र घडवलाय आणि या महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने का बघतात त्याच्यासाठी हा महाराष्ट्रद्रोही नावाचा एक राक्षस आणलेला इथे। आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला असं सांगायचं आहे की जो माणूस महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने, मराठी माणसांवर वाकड्या नजरेने बघणार त्याला असाच आसूडने हार त्याला चोपण्यात येणार। आणि हे आता ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे। बघा आता पुढचा करिश्मा काय होतो, सगळ्यांनी सावध राहा। टायगर अभी जिंदा आहे, टायगर एक नाही 2-2 टायगर जिंदा आहे आणि सगळ्यांचे खेर घेणार आहे। आणि हे ठाकरे बंधू कोणाला आता ऐकणार नाही। फक्त आम्ही माँ जगदंबा, माँ भवानीला प्रार्थना करतो, हे मातेश्री या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये कोणी मिठाचा खडा टाकायला नाही पाहिजे, जो टाकेल तो मिठासारखा स्वतः विरघळायला पाहिजे, हीच आमची इच्छा आहे। आणि बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असते तर आणखी जास्त आनंद द्विगुणित झाला असता, आनंद झाला असता आणि हे महाराष्ट्राचं एवढं पानिपत झालं नसतं। कारण का दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जे एवढी ताकद आहे ना, ती ताकद कुठल्या एरियामध्ये या महाराष्ट्रात नाही आहे। कारण का हे माणसांच्या हितासाठी करतात। आमच्या सन्माननीय राजसाहेबांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो मुद्दा आजपर्यंत साहेबांनी पार पाडलेला आहे आणि आजपर्यंत साहेबांनी जे लोकांच्या मराठी माणसांसाठी किंवा इतर भाषिकसाठी जे मुद्दा उचललेला आहे तो खूप चांगला उचलला आहे। टोलचा मुद्दा आहे तो काय फक्त मराठी माणसांसाठी नाही, सर्वसामान्य जनतेसाठी आहे। किती आनंद किती उत्साह आहे सर्व मनसैनिकांमध्ये, शिवसैनिकांमध्ये। फक्त आज या मंचावर दोन्ही ठाकरेंचा असा उंच जो हात दिसतो त्यांचा दोघांचा, तो हात आम्हाला बघायचा आहे याप्रमाणे। आणि हाच हात उंच वज्रमुठ बघायचे आहे आणि ते वज्रमुठ इशारा कापे इतर लोकांना, बस एवढंच आम्हाला सांगायचं आहे। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी एक आगळा वेगळा देखावा तुळशी जोशी यांनी सादर केलेला आहे। पालघरहून थेट मुंबईत दाखल झालेले जुने मनसैनिक आहेत आणि त्यासोबतच जो आसूड आहे तो महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधामध्ये त्यांनी आता उगारलेला आहे। आज नेमकं उद्धव ठाकरे राज ठाकरे मुंबईच्या वरळी डोम परिसरामध्ये कशा पद्धतीनं मराठी भाषेच्या मुद्द्यावर सर्वसामान्य मुंबईकरांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करणारे, त्यांचं मार्गदर्शन करणारे, त्यांना बाळकडू पाजणारे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।